ग्रामीण सम्राट लोकनेते ठाणे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य त्यांचा सुद्धा कटआउट आपण एका बाजूला पाहतोय। माझ्यासोबत समालोचक कक्षामध्ये जॉईन होताना भिवंडीचा बुलंद आवाज जयंत पाटील, खूप खूप स्वागत आहे। आणि त्याचबरोबर आमच्या समालोचक परिवाराचे एकमेव दादा, ज्यांना आम्ही दादा म्हणून उल्लेख करतोय, 3 in 1 समालोचक मोहन दादा भोईर यांचे मी हार्दिक स्वागत करतोय। आणि गोल्डन फिंगर, मॅजिक गोल्डन फिंगर, ज्यांना नेहमीच मी सावधानता बाळगण्याचा सल्ला देतोय, कारण तुम्ही गोल्डन फिंगर आहात, कदाचित कुठल्याही प्रकारे तरोडा पडू शकतो, काळजी घेतलेली बरी असे आमचे एक्सपर्ट स्कोर समालोचक परिवाराचे अल्पेश गायकवाड। पंच सुद्धा मैदानात जात आहेत, म्हणजे पंच गोट्या आता सुनील म्हात्रे आणि लेग स्क्वेअर लेगला जे पंच आहेत सुरेश घरत फ्रॉम कारिवली, आणि टेक्निकल नो डाऊट पहिला चेंडू पाहतोय आपण 3 स्टार मोहित, नरेंद्र पाटील, किशोर म्हात्रे, त्याचबरोबर राहुल म्हात्रे, ओंकार, असे नेहमीच टीम अतिशय चांगल्या दर्जाचं प्रक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचवायचं काम करते। पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद होतोय, पहिल्या चेंडूवर प्लॅटिनम डकवर बाद होतोय साईकुमार ढोंगे संघाचा फलंदाज अनिल। त्याचा मात्र लगेचच 1 डाऊन साठी की मॅन ज्याला संबोधलं जात आहे जितेंद्र पाटील अर्थात जितू पाटील, संघाचा अष्टपैलू खेळाडू आहे जितू पाटील। आपण ही स्पर्धा जी आहे मनसे चषक अर्थात महाराष्ट्र निर्माण सेना चषक आपण SSS चॅनलवर टेलिव्हिजन सेटच्या माध्यमातून सुद्धा पाहू शकता। 6 ते 13 नंबर चॅनलवर आपण ही स्पर्धा पाहू शकता टेलिव्हिजन सेटवर। आणि आपण जर यूट्यूबवर ही स्पर्धा बघायची असेल तर आपण फक्त हा चेंडू मात्र उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच सुनील म्हात्रे यांचा इशारा नो बॉल। फ्रीड असणार या चेंडूवर शुभारंभ सुद्धा होतोय। प्रदीप याला फोर्स केलेला आहे, कुठलाही क्षेत्ररक्षक नाही, जवळपास लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक जातोय, जवळपास स्ट्रेट लॉंग ऑफला, आणि तोपर्यंत मात्र 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत। खराब क्षेत्ररक्षण, पण मात्र त्या ठिकाणी जितेंद्र तयार नाहीये, पण 3री धाव मात्र पूर्ण होते, 3 धावा पूर्ण होत आहे। 3 धाव्याने धावसंख्या होते 4। पहिलं षटक हे मार्गस्थ आहे साई कृपा डुंगी विरुद्ध निमिलन पायगाव या 2 संघामध्ये। आज सुपर संडे अंतिम दिवस, आज अंतिम सामना सुद्धा बघायला मिळेल, मेगा फिनाले असेल। आज तब्बल आपण पाहतोय 8 संघ सुद्धा लढतील, आता कुठला संघ सुपर 3 मध्ये प्रवेश करतो याचं उत्तर बरोबर 4 वाजता मिळेल। लॉंगॉन सीमारेषेवर चंदू मुकादम, याला मात्र थोडासा बॅकफुट लावून कट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट केल्याचा प्रयत्न केला गेला होता आणि 2री धाव पूर्ण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। खराब क्षेत्ररक्षण, संधी होती 3री धाव घेण्याचा प्रयत्न मात्र केला गेला नाही। 2 धावा पूर्ण होत आहेत, ज्या ठिकाणी खरं तर एकही धाव नव्हती त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण होत आहेत। धावसंख्या होते 6, 1 बाद 6। पहिलं षटक हे मार्गस्थ आहे, प्रगतीपथावर आहे। मनसे चषक 2022 या स्पर्धेमधला आज सुपर संडे आणि सुपर संडेतला हा पहिला सामना आपण पाहतोय।
यावेळेला मात्र एक चांगला चेंडू म्हणता येईल, क्रॉस बॅटेड स्कोर, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. आता चेंडू वेध घेत येतो यष्टी रक्षकाचा. याला फटका खेळला जातोय, खराब क्षेत्ररक्षण होतंय आणि चेंडू जाईल डीप फाईन लेग, सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. 4 धावांनी धावसंख्या वेगाने वाढते, धावसंख्या झालेली आहे डबल फिगर मध्ये पोहोचते 10. एक बाद 10. आता मात्र एक चांगली सुरुवात होते, कारण पहिलं षटक हे मार्गस्थ आहे आणि धावसंख्या आहे 10. अजूनही या षटकातला शेवटचा चेंडू बाकी आहे. ही चांगली सुरुवात म्हणता येईल, कारण याला पुण्याचा स्वीपचा फटका खेळलेला आहे. चेंडू जाते स्क्वेअर लेग कडे. 2 धावा नक्कीच मिळतील. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली सुरुवात, कारण 12 धावा झालेल्या आहेत. एक फलंदाज बाद झाले, पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद झाला होता, त्यानंतर मात्र 5 चेंडूमध्ये 12 धावा पटकावल्यात. काय वाटतं जयवंत पाटील? चांगली सुरुवात बघायला मिळते. ती नाणेफेक गमावल्यानंतर साई कृपा डोंगी या संघाची जरी गडी बाद झालेला असला तरी कुठल्याही प्रकारचा दबाव नाही. खेळतोय विजय 1 चौकाराच्या मदतीने 8 धावांवर. त्याने 4 चेंडूंचा सामना केलेला आहे. जितू खेळतोय 3 धावांवर, त्याने 1 चेंडूचा सामना केलेला आहे. अनिल 0वर बाद झाला होता. यस, श्री सचिनजी पाटील अर्थात अध्यक्ष मनसे विद्यार्थी सेना भिवंडी शहर, आणि आपण त्यांच्या नावाने टॉस बॉस पावते यांचं मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जय बजरंग 40+ क्रिकेट संघ कारिडीच्या वतीने आपलं मनापासून हार्दिक स्वागत. निश्चितच आपण पाहतो एक मानाची आणि एक सन्मानाची स्पर्धा आहे. मनसे चषक 2022 आयोजक संघ जय बजरंग 40+ कारिवलीच्या माध्यमातून हा बिग शो बघायला मिळते. सकाळच्या सत्रामध्ये आम्ही सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. पहिल्या दिवसावर आपण जर नजर टाकली तर 2 संघ क्वालिफाय झालेले आहेत, श्री वेताल कोपर आणि जय हनुमान टेंभिवली. दुसऱ्या दिवसावर आपण जर नजर टाकली तर दुसऱ्या दिवसामधून क्वालिफाय करणारा संघ होता तो म्हणजे गावदेवी भादवड. आज या स्पर्धेचा ग्रँड फिनाले डे, अंतिम दिवस आहे. बघूया कोण हा मानाचा चषक घेऊन जाईल आपल्या गावामध्ये. याचं उत्तर आपल्याला 5 वाजता मिळेल. चंदू सज्ज होते बॉलिंग मार्कवर. संघाचा कर्णधार सेनापती आहे. बघूया चंदू एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. सामना करेल जितू पाटील, संघातील एक अष्टपैलू खेळाडू. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करण्यासाठी सज्ज झालेला आहे चंदू. फुलटॉस चेंडू होता, मात्र समाचार घेता आलेला नाही. चेंडू जाते तो शॉर्ट थर्डमॅनला. क्षेत्ररक्षक तिथे झेपावला होता. चांगली क्षेत्ररक्षण बघायला मिळते जगदीश द्वारा. 1 धाव रोखू शकत नाही. सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते. स्कोर कार्डवर 13 धावा. चंदू सज्ज होते बॉलिंग मार्कवर. सामना करेल फलंदाज विजय. चेंडूला मात्र बघूया स्लॉक स्वीपच्या अंदाजाने खेळलेला आहे. चेंडू चालले मिड विकेटला. खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळते. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 3री धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 3री धाव घेताना फलंदाज विजय धावचित बाद. धाव पूर्ण केली, 2री धाव देखील पूर्ण केली. क्षेत्ररक्षक चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळालं तिथे आणि 3री धाव घेण्याच्या नादामध्ये विजय धावचित बाद झालेला आहे.
वैयक्तिक 10 धावांचे योगदान दिलेले आपल्या संघासाठी. बाद होणारा दुसरा फलंदाज साई कृपा डुंगे. संघाचा धावसंख्या धावपलकावर 15. 2 गड्यांच्या मोबदल्यात नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना आपण पाहतोय क्रमांक 4 वर चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात घेता आला नव्हता. अंधाधुंद फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक चोरटी धाव तिथे पूर्ण केली आहे. पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय. या एक धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते. स्कोर बोर्डवर 16 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात दुसरं षटक प्रगतीपथावर. 16 धावा झालेल्या आहेत. 2 बाद 16 आणि याप्रमाणे जर धावसंख्या जमली तर 40चा आकडा पार होऊ शकतो. चंदू मुकादम पुन्हा एकदा मार्कवर आणि सामना करेल राकेश. एक विध्वंसक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे. याला मात्र उजव्या एसटीच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र जातोय डाव्या एसटीच्या बाहेरून. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. एक अवंतर धाव मिळते आणि अवंतर धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 17. याला फटका खेळायला चेंडू हवेत आहे. मात्र झेल घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला नाही. मला ते कांतीलाल मुकादम त्या ठिकाणी पॉइंटला. तोपर्यंत मात्र राकेशला संधी मिळते स्ट्राईक रोटेट करण्याची. 1 धाव पूर्ण करण्याची. धावसंख्या होते 18. 2 बाद 18. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. याला मात्र फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे. चांगला झेल. फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मिड विकेट क्लिअर करण्याचा प्रयत्न. मात्र डीप मिड विकेटला अनिल मुकादम याने एक चांगला झेल घेतलेला आहे आणि एक महत्वपूर्ण सफलता आपल्या संघासाठी प्राप्त करून दिलेली आहे. 3रा मोहरा टिपला जातोय. 3रा फलंदाज बाद होतोय. 3 बाद 18. जितू बाद होतोय. जितू बाद झाल्यानंतर मात्र खेळण्यासाठी जातोय विनोद. आता मात्र एक सर्वोत्कृष्ट जोडी खेळपट्टीवर आहे राकेश आणि विनोद. दोन्ही फलंदाज दोघांकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. यावेळेला मात्र पुन्हा शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. एक चांगली गोलंदाजी या षटकामध्ये बघायला मिळते. कारण या षटकामध्ये फक्त 6 धावा दिल्या आणि एक महत्वपूर्ण सफलता सुद्धा प्राप्त केली. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला. धावसंख्या आहे ती 3 बाद 18. फर्स्ट ऑफिशियल कॉल श्याम स्पोर्ट धामणगाव आणि जय भोलेनाथ सरवलीपाडा दोघांनी टॉससाठी आमच्या VIP कक्षासमोर यायचंय. श्याम स्पोर्ट धामणगाव व जय भोलेनाथ सरवलीपाडा. फर्स्ट ऑफिशियल कॉल. 4 षटके संपल्यानंतर लगेच टॉस होईल. आता मात्र खेळपट्टीवर पाहतोय राकेश आणि विनोद. 3रं षटक हाताळण्यासाठी नितीन गवळी संघाचा की मॅन म्हणून ज्याला संबोधलं जात आहे. नितीन गवळी नेहमी सातत्य दाखवलेलं आहे. ज्याने गोलंदाजी आणि खास करून फलंदाजीमध्ये कित्येक वर्षापासून सातत्य दाखवलेलं आहे आणि पायगाव गावासाठी फार मोठे योगदान आहे क्रिकेटमध्ये असं नितीन गवळी. फुलटा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू सरळ जातोय तो वाईड ऑफ लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. ओंकार गुळवी त्या ठिकाणी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या होती 20. याला पुन्हा ते ड्राईव्हचा फटका. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. शॉट एक्स्ट्रा कव्हरला. जगदीश मुकादम आहे त्या ठिकाणी. कंप्लीट टेक्निक बॅट्समन आहे.
त्याला पुन्हा एकदा फटका खेळलेल्या पॉइंटच्या दिशेने चेंडू जाते तो डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. चांगला फटका आहे, खूप चांगला फटका खेळलेला आहे, कारण उजव्याच्या बाहेरचा चेंडू होता आणि ताकदीचा वापर केला नव्हता, फक्त एक दिशा दिली होती. चेंडू आपण जर बघितला डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर गेला होता. याला मात्र अतिशय वेगात टाकलेला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, चेंडूचा वेग बघायला मिळतोय, अतिशय वेगवान मारा बघायला मिळतोय. धावसंख्या थांबलेली आहे, धावसंख्या 25. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे, प्रगतीपथावर आहे. नितीन गवळी गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा अतिशय वेगात टाकलेला चेंडू. यावेळेला मात्र पाहतोय, काही वर्षापूर्वी मात्र बघितलं आपण नितीन गवळी याचा चेंडूचा वेग जो असायचा कमी असायचा, यावेळेला अतिशय वेगात गोलंदाजी करतोय, कमबॅक करतोय चौकार लागल्यानंतर. याला पुन्हा पॉइंटच्या वरून यावेळेला चेंडू जाईल स्क्वेअरिस्टन मॅन सीमा पलीकडे चौकार. जेव्हा पाण्याची आवश्यकता भासेल तेव्हा आपण पाणी घेऊन जायचं आहे, कारण जर आपल्या शरीरातलं पाणी कमी झालं तर डिहायड्रेशन होऊ शकतं, आणि जर डिहायड्रेशन जास्त प्रमाणात झालं तर उष्माघात सारख्या गंभीर परिणामाला तुम्हाला सामोरं जावं लागेल. तर जेव्हा जेव्हा पाण्याची आवश्यकता भासेल तेव्हा तुम्ही पाणी घेऊन जा, कारण आपण पाहतो अचानकपणे मार्च हीट झालेली आहे, पारा हा 41-42 पर्यंत पोहोचलेला आहे. तर 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29. 3 फलंदाज बाद झाले आहेत. पहिला फलंदाज अनिल शून्यावर बाद झाला होता, त्यानंतर बाद झाला होता विजय, आणि त्यानंतर बाद झाला होता जीतू. खेळतोय तो राकेश, चांगल्या प्रकारे फलंदाजी करतोय. राकेशने आता पण 2 चौकार लागवलेले आहेत, 6 चेंडूचा सामना केलाय, 9 धावांवर खेळतोय. आणि विनोद खेळतोय 2 चेंडूचा सामना केलाय, 3 धावांवर. अंतिम षटक मला वाटते अनिल मुकादम येईल. स्पिन गोलंदाज आहे अनिल मुकादम. लॉंग ऑन स्ट्रेटर लॉंग ऑनला चंदू मुकादम, त्यानंतर काऊ कॉर्नरला भूषण, डीप स्क्वेअर लेगला भरत मुकादम दिसतोय, त्यानंतर कुंदन गोलवी जो लॉंग ऑफला दिसतो स्ट्रेटर. लोअर फुलटा चेंडू गोलच्या डोक्यावर फटका खेळलेला आहे, खराब क्षेत्ररक्षण, चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. त्याच्या बॅटमधून निघाला हा चौकार. गोलंदाजाच्या डोक्यावर फटका खेळला होता, आणि क्रिकेट मधला ज्याला सुरक्षित फटका म्हणून संबोधलं जात आहे असा फटका, कारण लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये जाणारा हा चौकार अतिशय वेगात चेंडू गेला होता. थोडंसं मिसफील्ड बघायला मिळालं. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते नेल्सन 3 33. आणि याचबरोबर फलंदाज बाद मंकी विकेट. येऊन पाटील मंकी विकेटचं वाटतं या संघटनेमध्ये करण्यात येते की काय, कारण सध्या मंकी विकेट हा प्रचलित नाही आहे आंतरराष्ट्रीय खेळामध्ये, याचा वापर केला जात नाहीये. तर चौथा फलंदाज बाद झाला.
खरं तर क्रिकेटचा एक जो नियम आहे तो म्हणजे बॉल जेव्हा टाकला जाईल तेव्हा जो नॉन टाकायचा बॅट्समन त्याने क्रीज सोडायचं असतं. बॉल टाकल्यानंतर क्रीज सोडायचं असतं. पंचांचा एक राईट डिसिजन आहे त्या ठिकाणी.
यस दरम्यान या ठिकाणी आगमन झालेलं आहे ते म्हणजे 40+ क्रिकेट संघटनेचे पहिले अध्यक्ष आमचे सन्माननीय शरदजी भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे, वेलकम. मी जय बजरंग 40+ क्रिकेट संघ कारिवली यांच्या वतीने आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. मनसे चषक 2022 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. पंचांनी या ठिकाणी लवकर निर्णय घ्यायचा आहे, कारण आज एकंदरीत 10 सामने होणार आहेत आणि हा पहिला सामना सुरू आहे. पंचांचा काय इशारा आहे या ठिकाणी? डेड बॉल. एक गोष्ट मात्र या ठिकाणी आहे की आपण भले मंकी विकेटचा निर्णय असेल नसेल, पण गोलंदाजाने चेंडू टाकल्याशिवाय खरं जर नॉन स्ट्रायकरचा जो बॅट्समॅन आहे त्याने क्रीज सोडायचं नसतं. अनिल यावर मात्र अपील केलं जात आहे, मात्र पंचांचं बारकाईने लक्ष होतं की चेंडू हा डाव्या एसटीच्या बाहेरून जात होता. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जो आहे तो फुटबॉल खेळताना दिसतोय. 3 धावा पूर्ण होत आहेत. 3 धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली आहे 36. 36 धावा झाल्या. अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. 36. याचप्रमाणे फलंदाजी जर झाली तर असं वाटते की 45+ कडे पाहत असणार आहे, कारण अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेला फटका खेळलेला आहे. चेंडू सरळ जातोय तो. चांगलं क्षेत्ररक्षण कुंदन करतोय लॉंग ऑफला. फक्त आणि फक्त एकच धाव मिळते. धावसंख्या झालेली 37. अंतिम षटक हे मार्गस्थ आहे. नेक्स्ट मॅच श्याम स्पोर्ट दामणगाव आणि जय भोलेनाथ सरळीपणा दोन्ही कॅप्टननी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे, त्वरित यायचं आहे. याला फटका खेळलेला आहे. चेंडू जाईल तो म्हणजे डीप थर्ड मॅन सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. राज्य साहेबां वाढते. धावसंख्या झाले 41. आता हे सुंदर वातावरण, क्रिकेटसाठी पोषक वातावरण, लख सूर्यप्रकाश. ग्रामपंचायत कालवारची ही सुसज्ज क्रीडा नगरी. ग्रामपंचायत कालवार आणि ग्रामस्थ मंडळ पायगावची क्रीडा नगरी आपण पाहतोय. कालवारची फुलटॉस चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. चौकार आणि धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाले 45. अजूनही या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी आहे. हे महागडं षटक म्हणता येईल, कारण पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये 6, तिसऱ्या षटकामध्ये 11 आणि आतापर्यंत या षटकामध्ये आपण पाहतोय तब्बल 16 धावा दिलेल्या आहेत 5 चेंडूमध्ये. महागडं षटक.
पुन्हा माझ्यावर टायमिंग साधता आलेलं नाही. एक धाव मात्र पूर्ण होते आणि फलंदाज धावबाद होतोय. तर 46 धावा झालेल्या आहेत. 47 धावांचं लक्ष. टॉस होईल. टॉससाठी दोन्ही कॅप्टन यायचंय. श्याम स्पोर्ट धामणगाव आणि शे भोलेनाथ सरवलीपाडा दोन्ही कॅप्टन त्वरित यायचंय. आमच्या मान्यवर कक्षामध्ये 40+ क्रिकेट संघटनेचे पहिले अध्यक्ष म्हणजे शरदजी भोईर, ॲक्रेलिक कार्डचे शशिकांतजी पाटील आणि मित्रांनो टॉस बॉक्स जो आहे आपण पाहतोय कुमार प्रणय पाटील अध्यक्ष मनसे विद्यार्थ्यांना खारबा विभाग आणि श्री सचिनजी पाटील अध्यक्ष मनसे विद्यार्थ्यांना भिवंडी शहर. सचिनजी पाटील आमच्या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित. त्यांना सुद्धा मी विनंती करतोय की आपणही यायचं आहे, कारण आपलं खूप खूप आभारी व्यक्त करतोय. आपणही टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. सचिनजी पाटील आपणही यायचं आहे. दोन्ही कॅप्टननी यायचं आहे. शशिकांतजी पाटील ज्या आकर्षक ट्रॉफीज ॲक्रेलिक आर्टचे त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय त्यांना सुद्धा मी विनंती करतोय आपण सुद्धा यायचं आहे. दोन्ही कॅप्टननी त्वरित यायचं आहे. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. श्याम स्पोर्ट धामणगाव आणि जय भोलेनाथ सरवलीपाडा वेळेसंदर्भात आपण सहकार्य करायचं आहे. चौथ्या षटकाला जेव्हा प्रारंभ होईल तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. लास्ट ऑफिशियल कॉल दोन्ही कॅप्टन, अन्यथा हा सामना कमी षटकांचा खेळवण्यात येईल. लास्ट ऑफिशियल कॉल श्याम स्पोर्ट धामणगाव आणि जय भोलेनाथ सरवलीपाडा. हा लास्ट कॉल येण्यात 2 मिनिटात जर आपण उपस्थित झाला नाही तर आपला सामना 3 षटकांचा खेळवण्यात येईल. दोन्ही कॅप्टनना लास्ट ऑफिशियल कॉल. आज एकंदरीत 10 सामने होणार आहेत हे लक्षात आपण घ्यायचं आहे प्रत्येक कॅप्टनने. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. खरं तर चौथ्या षटकाला प्रारंभ झाल्यानंतर प्रत्येक कॅप्टनने टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. ही गोष्ट प्रत्येक लक्षात घ्यायची आहे. माझा आवाज जर टेलिव्हिजन सेटच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असेल किंवा यूट्यूबच्या माध्यमातून पोहोचत असेल तर प्रत्येक कॅप्टनने लक्षात घ्यायचं आहे. चौथ्या षटकाला जेव्हा प्रारंभ होईल तेव्हा आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे, जेणेकरून वेळेचं नियोजन करण्यात येईल. दोन्ही कॅप्टननी त्वरित यायचं आहे विना विलंब. यस श्याम स्पोर्ट धामणगाव संघाचे कॅप्टन आपण त्वरित यायचं आहे. खूप खूप स्वागत आहे. थोडंसं आपण वेळेसंदर्भात थोडंसं एक डिसिप्लिन ठेवायचं आहे.
खूप खूप स्वागत आहे. जे बोलून सळपाडाचे आमचे मान्यवर सुद्धा येतात. शरददादा भोईर, शशिकांतजी म्हात्रे, शशिकांतजी पाटील, सचिनजी पाटील आपण यायचं आहे. आणि मित्रांनो टॉस बॉक्स आपण पाहतोय श्री सचिनजी पाटील अध्यक्ष मनसे विद्यार्थी सेना भिवंडी शहर त्यांचा तर खूप खूप आभार व्यक्त करतो. त्यांच्या माध्यमातून टॉस बॉक्स तसेच अध्यक्ष मनसे विद्यार्थी सेना खारबाव विभाग तुम्हाला प्रणय पाटील दोघांचेही खूप खूप आभार व्यक्त करतोय. टॉस होईल. कॉईन जर आपण बघितलं तर एक बाजू जी आहे मनसे चषक 2022 कारण त्याच्या मनसेच्या नावानं हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2022 आणि दुसरी बाजू म्हणजे आयोजन कमिटी जी आहे जय बजरंग संघ 40+ दोघांपैकी एकाचं नाव आपण या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. आमचे शरददादा भोईर यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. 4 षटकांचा सामना. येस टॉस मात्र जो जिंकलेला आहे तो म्हणजे श्याम स्पोर्ट धामणगाव संघाने. मी सर्व मान्यवरांचं खूप खूप आभार. सुरुवातीला आपण ते गिफ्ट द्यायचं आहे जे आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे हर्षद बाळू पाटील हे टॉस विनर कारण टॉस के बाद कुछ मीठा हो जाए. कदाचित सामना तुम्ही जिंकणार किंवा हरणार प्रश्न वेगळा आहे पण मला टॉसमध्ये जिंकलेला आहे पण यानंतर मात्र एक मिठा होईल काहीतरी गोड असा स्वाद असणार आहे त्यामध्ये. खूप मान्यवरांचा खूप खूप आभार. तुम्ही टॉससाठी आलात. शशिकांतजी पाटील आपण सुद्धा आलात आपले खूप आभार. सचिनजी आपलं खूप खूप आभार. आपण ओपिनियन शॉट घेणार आहोत कारण सामन्याला लगेच सुरुवात आहे. सामना सुरुवात होणं महत्त्वाचं आहे. नाणेफेक आपण जिंकलेली आहे. काय निर्णय क्षेत्ररक्षण घेणार. किती धावांपर्यंत साधारण थांबवण्याचा प्रयत्न करणार आहात. क्षेत्ररक्षण करून आम्ही त्यांना पर्टिक्युलरच्या आतमध्येच खाव्या. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. नाणेफेक जर जिंकले असते तर काय निर्णय घेतला असता. क्षेत्ररक्षण घेतलं. तुमच्या मनाच्या विरुद्ध झालेले आहे. तुम्हाला फलंदाजी करायची आहे. मग साधारण किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. 55च्या परस्पर. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो यानंतर दुसरा सामना जो होईल त्याची नाणेफेक झालेली आहे. नाणेफेक जिंकून श्याम स्पोर्ट धामणगाव संघ कॅप्टनने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि जय भोलेनाथ सरोलीपाडा संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे. सामना सुरू होतोय. मी घेऊन जातोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक आमचे एकमेव दादा मोहन दादा भोईर. थँक्स धन्यवाद सर. पहिला चेंडू पेस करताना थोडासा ऑन द ऑफचा फटका आपण पाहतो. चेंडू पॉईंटला जातो. 2 क्षेत्री चेंडूचा पाठलाग करतात. मात्र जोपर्यंत आउटफील्डमधून चेंडूची फेक केली जाईल तोपर्यंत मात्र 2 धावा घेण्याची संधी प्राप्त होते. फलंदाज प्रदीप याला. या 2 धावेने प्रदीप स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करतो. धावसंख्या होती बिनबाद 2. पुन्हा एकदा सर्व क्रीडाचे उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण पाहतो क्रिकेट फेस्टिवल 2022 अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट स्पर्धेचं अतिशय देखणं आणि चिकन आयोजन पाहतोय. मनसे चषक 2022 कमालीचं आयोजन आपण पाहतोय. या स्पर्धेचे प्रणेते सन्मान्य भारत पाटील अँड अदर्स टीम यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय. गोलंदाज अनिल त्या ठिकाणी मात्र चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न मोठा फटका मारण्याचा मानस मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर फलंदाजाला चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती. चेंडू मिडल बॅट घेता आल्यानंतर फलंदाज प्रदीप याला एक निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या स्थिर षटक क्रमांक पहिलं आणि या ठिकाणी मात्र निश्चित थोडसा म्हणजे अतिशय बाहेरचा चेंडू ऑन दी ऑफ खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडूने बॅटमध्ये पुन्हा एकदा संपर्क साधता आल्यानंतर फलंदाजाला थोडासा कुठेतरी थोडासा दुधावस्थेमध्ये खेळण्याचा प्रयत्न डबल माइंडमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. प्रदीप याचा चेंडूपर्यंत बॅट पोचू शकली नाहीये. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा डॉट चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. या ठिकाणी मात्र चेंडू अक्रॉस लाईन स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आले नव्हता. हलकासा अपील पंच संमत नाहीये. एक धाव घेण्याची संधी प्राप्त होते. फलंदाज आली दमडी संघात धावसंख्या 3 वर पोहोचते. विजयाचं लक्ष आपण पाहिलं तर 47 धावांची गरज आहे. 24 चेंडू 47 धावा असं समीकरण प्रति षटकात आपण विचार केला साधारणतः 12 धावांची सरासरी आहे. 11.75 अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज तो मारूचा पंचांना क्रॉस करतो. राईट अमोरचा मारा स्ट्राईक रोटेट करतोय बॅट्समन भारत. आता मात्र मिस टाईम फटका. चेंडू आम्ही क्षेत्ररक्षक दक्ष आहे. स्वतः गोलंदाज यस वेल जज कॅच. अप्रतिम उत्कृष्ट झेल आपल्या पॉडमध्ये कलेक्ट केला जातोय. महत्वाचा पहिला फलंदाज बाद होतोय. न्यू मिलन पायगाव या संघाचा भारत. दाबून बुक्यांचा भरमारा
पहिला चेंडू पेस करताना थोडासा मिस टाइम फटका आपण भरतीच्या बॅटमधून पाहिला. आपल्या फॉलोमध्ये चेंडूला सुंदर त्या कलेक्ट करताना गोलंदाज देखील आपण पाहिलं होतं आणि पहिला फलंदाज होतो निमिल पायगाव संघाचा भरत. संघात धावसंख्या स्थिर षटक क्रमांक पहिलं 3 धावा फक्त धावपळकर आपण पाहतोय. नेक्स्ट नो बॅट्समन जातोय जगदीश. सन्मानी व्यासपीठावर मंचावर काही मान्यवर मंडळी, प्रतिष्ठित मंडळी, नामांकित मंडळी आणि या प्रतिष्ठित मंडळीमध्ये आपण पाहतोय भिवंडी क्रिकेट संघटनेचे पहिले एकमेव अध्यक्ष सन्मान्य शरददादा भोईर, त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून अग्री समाजाचं एक पाऊल पुढं व्यवसाय इंजिनियर सन्मान्य संजय नाईक साहेब, त्यानंतर शिवसेना शाखा कारिवलीचे सन्मान्य दयानंदजी पाटील, रमाकांत म्हात्रे, सुभाष पाटील आणि शशिकांत पाटील ही मान्यवर मंडळी आज या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आहेत. सर्वांचं या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर सन्मान्य भारत पाटील यांच्या वतीनं मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो. चार धावा कंप्लीट झालेली आहेत आणि पाचव्या त्यासाठी मला वाटतं फलंदाज जगदीश बाद झाले. नेक्स्ट न्यू बॅट्समन जातोय संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प फलंदाज बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी खास करून विजय स्पोर्ट खानपे संघाचे कॅप्टन संघाचे सन्माननीय उपाध्यक्ष आमचे परममित्र जितू पाटील यांनी खानपे स्पर्धेला ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद जितू. सध्या आपण युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता आणि आम्हाला देखील आपण लाईक करा. बघा मित्र, या स्पर्धेमधून ज्यांच्याकडनं आम्हाला मोलाचं सहकार्य प्राप्त झालं होतं, ही स्पर्धा संपन्न करण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटे आहे, या स्पर्धेमधून द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची ट्रॉफी ज्यांच्याकडनं आम्हाला उपलब्ध झाली होती असं दानशूर व्यक्तिमत्व या व्यासपीठावर मंचावर उपस्थित झालेले सन्मान्य श्री गौतम दुंदाराम पाटील धामणगाव, श्रमजीव संघटनेचे सन्मान्य विभाग अध्यक्ष वडपी विभाग, श्रमजीव संघटनेचे सन्माननीय विभाग अध्यक्ष आहेत आणि या स्पर्धेमधून खरोखरच त्यांनी देखील आम्हाला मोलाचं सहकार्य केलेले आहे असं दानशूर व्यक्तिमत्व या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आहे. मी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने त्यांचं मनापासून स्वागत करतो. वेलकम महेशजी माळी. महाकाल ग्रुपचे सन्माननीय अध्यक्ष आणि त्याचबरोबर धामणगाव संघाचे एक नामांकित क्रिकेटर महेश माळी, तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. या 3 धाव्याने संघात धावसंख्या 3 ने पोहोचू शकते. धावसंख्या होती ती 10. दोरी अंकामध्ये प्रवेश होतो धावांचा. षटक क्रमांक दुसरा अंकुश, लेफ्ट हँड राऊंडचा मारा. सुरेख सुंदर आपल्या उत्कृष्ट चेंडूची फेक झाली. जागेवर चेंडू फोर्स करण्याचा प्रयत्न होता. फलंदाज चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती. अंदाजबुद्धी खेळण्याचा प्रयत्न, थोडंसं ब्लाइंड स्ट्रोक ज्याला आपण म्हणतोय अशा पद्धतीचा खेळण्याचा प्रयत्न फलंदाज प्रदीप याचा. एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर, षटक क्रमांक दुसरा. फुलेंचा चेंडू ऑन साईडचा अतिशय चांगला फटका म्हणजे कार्पेट चेंडू येतोय. शॉट मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. मिळते फक्त आणि फक्त एकदा संख्या धावसंख्या की पुढे सरकते. धावसंख्या होती ती 11. 11 रन, लॉस ऑफ 2 विकेट अँड सेकंड ओव्हर प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाला प्रारंभ संख्या धावसंख्या 2 बाद 11. विजयाचं लक्ष आपण पाहिलं तर 47 धावांचं. प्रति षटकामागे एक 11 पॉईंट प्रतिषटका मागे 11.75 ची सरासरी आहे.
सन्मान्य पप्पूजी माळी हे देखील आज व्यासपीठ मंचावर उपस्थित आहेत. अतिशय चांगला चेंडू 30 रुपयांचा चेंडू सुंदरसा ऑफड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. चेंडू विडावरून लॉंग ऑफला येतोय. 1 बॉल सेकंड पॅडी चेंडू कलेक्ट केला जर दुसऱ्या धावेची माग आहे. मात्र दुसरी धाव करताना फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचू शकला नाहीये. फलंदाज बाद होते प्रदीप. सन्मान्य अतिथींचं मान्यवरांच्या ठिकाणी शुभ आगमन झालेले आहे. कारगिलचे प्रतिष्ठित नागरिक सन्माननीय वसंतजी पाटील हे देखील आज वेळात वेळ करून या कार्यक्रमासाठी या स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्यांचं देखील मी ऑर्गनाइज कमिटी खास करून भारत पाटील यांच्याकडून आपलं मनापासून स्वागत. अतिशय खराब चेंडू, पंचांचा नो बॉलचा देखील इशारा येतोय. निश्चितच क्रीज बॉक्सच्या अतिशय बाहेरचा चेंडू आपण पाहिला होता आणि पंच नो बॉलचा इशारा करतात. पॉपिंग क्रीजच्या अतिशय बाहेरचा चेंडू आपण पाहिला होता. थोडासा बेस्ट टाइम फटका आपण पाहतोय. कुठल्या प्रश्न क्षेत्ररक्षण चेंडू शॉट कव्हरला जातो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? नाही, एकच धाव. एक धावेने संघात धावसंख्या एकने पुढे सरते धावसंख्या होते ती 14. बघा या सामन्यामध्ये जर न्यू मिलन पायगाव संघाला कमबॅक करायचं असेल तर मी सर म्हणेन निश्चितच एक मोठ्या पटक्यांची आवश्यकता. थोडंसं अटॅक क्रिकेट, ॲग्रेसिव्ह क्रिकेट, लाईट क्रिकेट खेळावं लागेल. कारण 2 षटकांचा खेळ मला वाटतं शेवटचा चेंडू बाकी आहे. 12 चेंडूचा खेळ संपतो. फक्त धावा आहेत त्या 14. शेवटचा अंतिम चेंडू आहे हा. चेंडू देखील दोन्ही संघांसाठी फार महत्त्वाचा आहे. या चेंडू कुठल्या प्रकारचा फटका येतोय. अतिशय चांगला फटका. चेंडूला सुंदर सॉफ्ट फटका आपण पाहतोय. 1 बॉल एका टप्प्याने मग धनंजय चेंडूला सुंदर त्या कलेक्ट करतोय. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. या एक धावणी संख्या धावसंख्येने पुढे सकते ती 15. समीकरण पाणी घेऊन जायचं मैदानामधून. लगेच आपण मैदानामधून पाणी घेऊन जायचंय. आता विजयाचं जे समीकरण आहे 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी 32 धावांची गरज आहे. वेलकम 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 मित्र. या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे सन्माननीय नगरसेवक, भिवंडीतील एक नामांकित असं व्यक्तिमत्व, धर्मराजा ग्रुपचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय निलेश हरिचंद्र चौधरी साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होतं. वेलकम वेलकम वेलकम. या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर सन्माननीय भारतजी पाटील यांच्या वतीनं तुमचं मनापासून स्वागत. उपस्थित मान्यवरांच्या माहितीसाठी चालू सामना 2 दिग्गज संघामध्ये आपण पाहतो. एका बाजूला न्यू मिलन पायगाव तर दुसऱ्या बाजूला एक घरचा संघ आहे साई कृपा डोंगे. जितू पाटील यांचा संघ आहे. येणारे 12 चेंडू विजयासाठी 32 धावांची गरज. पहिल्या 12 चेंडू आपण विचार केला फक्त आणि फक्त 15 धावा. उर्वरित 12 चेंडूमधून विजयासाठी अजूनही 32 धावांची गरज आहे. प्रतिषेधक आपण विचार केला तर 16 धावांची सरासरी आहे. षटक क्रमांक 3 वैयक्तिक पहिला सांघिक 3 गोलंदाज राकेश. एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्पकार्ड गोलंदाज आहे. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा. साई कृपा डोंगे संघाचा कॅप्टन आपण प्लीज थोडंसं वेल कमी घ्या. स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस आहे. त्या अनुषंगाने सर्व संघांना देखील एक विनंती असेल आपण प्लीज थोडंसं वेल कमी घ्या. स्पीडअप करा. राकेश गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर राईट ओरचा मारा स्ट्राईक रोटेट करतोय. बॅट्समन मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक दक्ष आहे. यस
वेल जज कॅच अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातो. महत्वाचा फलंदाज देखील या ठिकाणी बाद होतोय. कुंदन माळी एकच वादा धर्मराजा ग्रुपचे सर्वेसर्वा धर्मराजा ग्रुपचे सन्माननीय अध्यक्ष भिवंडी मनपाचे सन्माननीय नगरसेवक भिवंडीतील नामांकित असं व्यक्तिमत्व आदरणीय निलेश हरिश्चंद्र चौधरी या मान्यवरांसाठी शुभ आगमन झालेले आहे. मी या स्पर्धेचे प्रणेते या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर इन अदर्स टीम जय बजरंग 40+ क्रिकेट संघ कारिवली यांच्या वतीनं साहेबांचं मनापासून स्वागत. पुन्हा एकदा मिस टाइम फटका चेंडू अमित क्षेत्ररक्षक दक्ष धनंजय यस वेल जज कॅच बॅक टू बॅक दुसरा फलंदाज देखील या ठिकाणी बाद होतोय. सलग 2 चेंडूमधून 2 फलंदाज बाद करताना आपण गोलंदाज राकेश याला पाहतो. कमालीची गोलंदाजी आणि कमालीचं क्षेत्ररक्षण देखील पाहतोय. महत्वाचा फलंदाज देखील बाद होतो. नीती फटका उत्तमता प्लेसमेंट चांगलं म्हणता येणार नाही आहे. फटका मारणे ते प्लेसमेंट फार महत्त्वाचं असतं. वाईट ऑफ लॉंगॉन सीमेकडे चेंडू ट्रॅव्हल करता मार्गस्थ झाला होता आणि आउटफील्डमधून काय कमालीचं क्षेत्ररक्षण आपण धनंजय याच्या माध्यमातून पाहिलं होतं. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट झेल ज्यानं कलेक्ट केला होता. महत्वाचा फलंदाज बाद झाला होता नितीन गवळी. नेक्स्ट न्यू बॅट्समन जातोय अनिल. अगेन्स्ट गोलंदाज सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची बॅक आणि मलवायला स्पर्धेतला पहिला गोलंदाजी स्पर्धेमधून सादर करतो हॅट्रिक. कमालीची गोलंदाजी कमालीची गोलंदाजी. बघा गोलंदाज तुम्हाला देखील एक ब्रेकिंग न्यूज होती मात्र अलाउन्स झालं नव्हतं. पुन्हा एकदा आम्ही अलाउन्स करतोय कारण या स्पर्धेमधून जो गोलंदाज हॅट्रिक साधेल त्या गोलंदाजासाठी एक स्पेशल कोंबडा होता. नियाज कोंबडेवाले यांच्याकडे स्पेशल एक गावठी कोंबडा तुम्हाला दिला जाणार आहे. कमालीची गोलंदाजी हॅट्रिक साधणारा पहिला गोलंदाज. सलग 3 चेंडूमधून 3 फलंदाज बाद. आता न्यू मिलन पायगाव संघाची अवस्था काही भैस पाणी में. जवळ जवळ कुठंतरी बाजार उठलेला आहे. नेक्स्ट बॅट्समन चंदू. अतिशय चांगला फटका चेंडू सुंदरसा प्लेक केले चेंडू ऑन साईडला येतोय. एक धाव घेण्याची संधी देखील प्राप्त होतील. मात्र सामन्यामध्ये मी गवडी सर सांगेन कमबॅक व्हायचं असेल तर एक दुःख से कुछ काम चलने वाला नाही. आपण निश्चितच मोठ्या फटक्यांची आवश्यकता. आता उर्वरित चेंडू बाकी आहेत 8 आणि विजयासाठी 31 धावांची गरज आहे. मिशन थोडंसं इम्पॉसिबल झालेलं आहे. विजय थोडंसं कुठेतरी अवघड जागेचं दुखणं झालेलं आहे न्यू मिलन पायगाव संघासाठी. अक्रॉस द लाईन थोडंसं आडव्या वाट्या चेंडूला सुंदरसा प्रहार केला जातो. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहतोय. 2 धावा मिळतील. 2 धावांची संख्या धावसंख्या 2 धावांनी पुढे संख्या धावसंख्या होती ती 18. येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 29 धावांची गरज आहे. बॅट आणि चेंडू मध्ये थोडासा हलकासा स्पर्श आपण पाहिला होता. चेंडू डीप नॉसोपला जातो. 1 धाव घेण्याची संधी. 1 धावांची संख्या धावसंख्या 1 धावांनी पुढे संख्या धावसंख्या होती ती 19. बघा जिथून तुम्हाला देखील एक सोळा संधी असेल. आपण गोलंदाजी करताना जर विकेट हॅट्रिक साधली तर निलेश चौधरी यांच्याकडनं 2222 रुपयाचं कॅच प्राईज तुम्हाला दिलं जाणार आहे. जितू पाटील
गोलंदाज विनोद देतोय. बघा 6 चेंडूमधून विजयासाठी अजूनही 28 धावांची गरज आहे. गोलंदाज तुम्हाला 6 चेंडून 28 धावा रोखायच्या आहेत. अगेन्स्ट चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक दक्ष यस वेल जज कॅच. अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातो. महत्वाचा फलंदाज देखील या ठिकाणी बाद होतोय. भूषण ऑन द राईज अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. 2 क्षेत्ररक्षण बीट करून चेंडू जातो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर सीमाच्या बाहेर चौका. अतिशय सुरेख सुंदर फटका होता. मग कुठेतरी फटक्यात देखील थोडासा उशीर झालेला आहे. दिया बुझने के बाद तेल डालने से कुछ मतलब नहीं होता. कारण या अगोदर या फटक्यांची आवश्यकता होती. कुठेतरी या फटक्यात देखील थोडासा उशीर झाला काही हरकत नाही. फक्त पराभूतीचे जे अंतर आहे तो कमी करण्याचा प्रयत्न. चंदू याच्या बॅटमधून देखील चांगला फटका आहे. साई कृपा डोंगे संघ देखील परिपूर्ण 4 झालेले आहे. 2 धावा मिळतील. 2 धावांची धावसंख्या दोन्ही पुढे सरते. आता मात्र उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी 22 धावांची गरज आहे. एक पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न अनिल पायगाव संघाच्या माध्यमातून केला जातोय. या ठिकाणी मात्र थोडासा अंदाज घेण्याचा प्रयत्न. चेंडू येण्याच्या अगोदर कुठेतरी बॅट थोडीशी रिलीज होताना आपण पाहिली. चंदू याची चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आले नव्हतं. फलंदाज चंदू याला एक निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर आहे. आता वारंवार चुका देखील पाहतोय फलंदाज चंदू याच्या बॅटमधून. दुसरा चेंडू देखील सलग डॉट जातोय. द मिशन इज इम्पॉसिबल. हलक्यात बॅट फक्त चेंडू थोडंसं ऑफ साईडला खेळलं जातं. एक धाव देखील घेतली जात नाही आणि याच बरोबर होतं माझ्या सामन्याबद्दल पराभूत होताना संघ पाहतो न्यू मिलन पायगाव. हार्ड लक न्यू मिलन पायगाव अँड गुड लक साई कृपा डोंगे. चला धामणगाव संघाचा कॅप्टन आपण देखील वेल कमी केला. लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. जाऊया आपण व्यासपीठ मंचावर काही मान्यवर मंडळी